एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारनं बाधित शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। विरोधकांचा रोष टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। अतिवृष्टी महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे। 31,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत आधीच जाहीर झाली आहे। आता राज्य सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला मंजुरी मिळाली आहे। तब्बल 663 कोटी रुपयांच्या मदत वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ सध्या माझ्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहे। पूनम, आपण पाहतोय एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच हा मोठा निर्णय राज्य सरकारचा। नक्कीच प्रणिता, महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली। त्यामुळे एकूण 663 कोटी रुपयांच्या अनुदानाला कॅबिनेट बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते। पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाची तसेच पुढील हंगामासाठी लागणारा खर्च या सर्वांचा विचार करूनच राज्य सरकारने मदत वितरणाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रणिता, पूनम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।